नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। उमेदचे खासगीकरण स्थगिती, सरकारच्या या निर्णयामुळे आझाद मैदानातील स्त्री शक्तीचा उमेदयुक्त जल्लोष। मुंबई गेले 2 दिवस चालू झालेल्या उमेद अभियान खासगीकरणाविरुद्ध आंदोलन आज सरकारच्या उमेदयुक्त निर्णयाने संपूर्ण नारी शक्तीमध्ये परत एकदा उमेदीचे वातावरण तयार झाले आहे। बचत गट वा कोणतेही क्षेत्र असो, त्या स्त्री कामगिरी नक्कीच प्रामाणिक व लक्षणीय असते आणि जर ती आर्थिक व मानसिक दृष्टीने सक्षम असेल तर ती राष्ट्रीय प्रगती व यशस्वी वाटचालीसाठी 100% पात्र असते। हेच प्रगतीचे गमक ओळखून आज आपल्या महाराष्ट्र सरकारने महिलांना न्यायपूर्ण असा निर्णय देऊन मागण्या मान्य केल्या आहेत। KRP म्हणून 53,000 लोक जे काम करतायत, महिला काम करतायत, त्यांना मानधन महिन्याला मिळत नाही, तो देण्याचा आपण प्रयत्न करू। त्याशिवाय मानधन वाढवण्यासाठी त्यांना मी वेळ देईन। 2 आठवड्यामध्ये आम्ही वित्तमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री यांना भेटू आणि केंद्रात त्याप्रमाणे हे मानधन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे एकूणच काय समस्त नारी शक्तीमध्ये उत्साह व उमेदीचे वातावरण तयार झाले आहे। मग 2 दिवस उमेद वाचविण्यासाठी आझाद मैदानात आक्रोश करणाऱ्या सर्व महिला आज आनंदाश्रूसह परत एकदा उमेदला सोबत घेऊन सक्षमतेने सुखरूप घरी परतल्या। पंचनामा न्यूज सह मुंबई प्रतिनिधी विराट कदम, पंचनामा न्यूज।